नमस्कार नाही डायरेक्ट धमाका. वेलकम टू माय चॅनेल प्रज्ञास टिप्स. आज मी तुम्हाला ह्या जुनी साडी, जुनी ओढणी आणि एक बांगडी आणि फक्त 2 जुने रबर याच्यापासून एक सुंदर वस्तू तयार करून दाखवणार आहे. तर हे पहा, ही माझी एक सुंदर साडी आहे. खरं तर ही जुनीच साडी आहे आणि आपल्याला कपाटात तर जुन्या साड्या आपण तशाच ठेवतो आणि नवीन साड्या ठेवायला कपाटात जागा नाही. आज मला खरंच तर तसंच झालं. नवीन साड्या ठेवायच्या होत्या पण कपाटात जागाच नाही. म्हणून म्हटलं जुन्या साड्या आपण काही बाहेर काढू. तर ही माझी खूप आवडती साडी. मग मी ती आज बाहेर काढली, पण मला ती टाकून द्यावी वाटत नाही. म्हटलं तिच्यापासून काहीतरी बनवून पाहू. म्हणून मी आज हे तुम्हाला दाखवते की मी त्याच्यापासून काय बनवलं. आणि खरंच इतकी सुंदर वस्तू बनून तयार झाली ना, की विश्वासच बसत नाही की ही जुन्या साडीपासून बनवली. आणि माझ्यासाठी ती साडी एक आठवणीत म्हणून माझ्यासमोर राहिली. तर हे पहा, ही साडी अशी 2 टोकं हातात घेऊन अशी पूर्ण उलगडून ही अशी गुंडाळून घेतली. तर हे 2 टोकं हातात धरून तुम्ही हे असे त्याचा गोल गोल करत गुंडाळत चालायचं. तर हे असे थोडे थोडे पिळ्या मारायचे त्याला, म्हणजे मग ते सुटत नाही. तर व्यवस्थित मधला हात व्यवस्थित धरून हे साडीचे असं राऊंड राऊंड करत चालायचं आहे आपल्याला. तर हे पहा, हे असं मी गोल गोल केलं आहे आणि ते व्यवस्थित पॅक राहिलं पाहिजे. हाताने धरत चला. आणि खरंच मी असे माझे व्हिडिओ जे जुन्या वस्तूंपासून तयार करते ते व्हिडिओ शेअर करत असते. तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करून ठेवा, की जेणेकरून तुम्हालाही हे काही अशा नवीन ट्रिक्स पाहायला मिळतील. तर हे पहा, हे असं बनून तयार झालं आहे. तो असा गोल बनवून ठेवायचा, तो बाजूला ठेवा. आणि आपल्याकडे जुनी ओढणी असतेच एखादी, जी आपल्याला खरंच टाकून द्यावी वाटत नाही माझ्यासारखंच. तर हे पहा, ही अशी पूर्ण उलगडायची आणि त्याची आपल्याला एक घडी करून चौकोन बनवून खाली टाकायचा आहे. तर हे पहा, ही अशी सुंदर ओढणी आहे आणि ती अशी दोन्ही टोकं हातात धरून ती खाली अशी टाका. आणि मग आपल्याला तुमच्याकडे घरात एखादी जुनी बांगडी असेल, काचेची बांगडी घेऊ नका, मेटलची किंवा प्लॅस्टिकची जी बांगडी असेल ती घ्या. तर हे पहा, ही स्टेप व्यवस्थित पहा. ही बांगडी मी धरली आहे, ती अशी सेंटरला ठेवायची. एक रबर घ्या आणि ती बांगडी अशी सेंटरला धरून खालच्या बाजूने ते रबरने व्यवस्थित पॅक करा. आणि ते रबरनी पूर्ण पॅक झालं पाहिजे. तर हे पहा, मी व्हिडिओत दाखवते तसं तुम्ही व्यवस्थित हातात धरा आणि पॅक करा. जुनं रबर घ्यायचं, परंतु त्याचे खूप आपल्याला असे राऊंड मारावे लागतात. तर हे पहा, असं व्यवस्थित राऊंड मारून घ्या. तुम्ही रबर पॅक करा आणि नंतर ही जी रबर आणि बांगडीचं जी बाजू आहे ती आपल्याला खालूनच ठेवायची परत फरशीच्याच बाजूने. तर व्यवस्थित असं रबर पॅक करून घ्या, सैल नाही राहिलं पाहिजे. तर पहा, मी व्हिडिओ दाखवते तसं पुन्हा असं ओढणी टाकून घ्या. तर तो जो रबर लावलेला जो बांगडीचा सेंटर आहे, तर त्याच्यावरच आपल्याला हा जो साडीचा गोल तयार केलेला आहे त्याच्यावरच ठेवायचा. तो व्यवस्थित धरून तो त्याच्यावर ठेवा. आणि हा जो गोल आहे तो व्यवस्थित असा मी मध्यभागी ठेवला आहे. आणि एक मोठी सेफ्टी पिन घ्या आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला ती खालची जी ओढणी आहे बांगडी लावलेली तो सेंटर आणि हा जो साडीचा गोल आहे तो थोडंसं आपल्याला पॅक करून ठेवायचं, की जेणेकरून ते हलणार नाही, निसटणार नाही. फक्त उद्देश एवढाच. तर हे पहा, मी व्हिडिओत दाखवते तसं व्यवस्थित पॅक करून घ्या. हां, असं मोठी सेफ्टी पिन घ्या, म्हणजे मग ते किती जर जाड साडी किंवा ओढणी जरी जाड असेल तरी ते आपल्याला व्यवस्थित पिन लावता येते. तर हे पहा, हे असं व्यवस्थित लावून घ्या. तर झालं ते व्यवस्थित ओढणीला ती साडी पॅक झाली. आणि मग नंतर ही जी ओढणी आहे ती आपल्याला व्यवस्थित हातात धरून तिला हाताने व्यवस्थित चुन्या पाडत पाडत ते पूर्ण ओढणी अशी हातात धरायची आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांनाही ही आयडिया खूप आवडेल. तर हे पहा, ही जी सेफ्टी पिन आहे ती मोठी सेफ्टी पिन आहे, त्याच्यामुळे ती मी तशीच मध्ये परत हातात धरलेली आहे, ती सोडू नका. तर हे पहा, असं व्यवस्थित चुन्या पाडत पाडत ती ओढणी पूर्ण हातात घ्या. व्यवस्थित ती पॅक ठेवा हातामध्ये. कारण चुन्या व्यवस्थित पडल्या पाहिजे, तरच ती आपल्याला आपण जी नवीन वस्तू बनवणार आहे त्याच्यापासून ती व्यवस्थित खूप सुंदर आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसेल. खरंच तुमचा विश्वासच बसणार नाही की आपण आपल्या हाताने अगदी 15 मिनटात ही वस्तू बनवलेली आहे. आणि ही आपली जी आवडती साडी किंवा ओढणी आहे ती सतत आपल्या डोळ्यासमोर अशी राहणार आहे आणि 15 मिनटात त्याच्यापासून खूप सुंदर वस्तू बनवून तयार होणार आहे. तर हे पहा, मी असं दाखवते तसं पूर्ण तुम्ही व्यवस्थित चुन्या पाडत गोल बनवून घ्यायचं आहे आपल्याला. तर असं व्यवस्थित पॅक करायचं आहे रबरनी. तर व्यवस्थित हातात धरा आणि रबरनी ते पूर्ण त्याला पॅक करा. तर व्यवस्थित पॅक करून घ्या. हे पहा, आणि जुना रबरच आपल्याला परत त्याचा वापर करता येतो.
तर हे पहा मी असं व्यवस्थित चुन्या परत चेक केलेल्या आहेत आणि राऊंड तयार झाला पाहिजे. थोडं जर मध्ये काही सैल राहिलं असेल तर ते पुन्हा असं ओढून घ्या, मी दाखवते तसं. तर झालं आपलं हे व्यवस्थित पॅक. तर झालं तयार. तर आता पहा तुम्ही किती सुंदर वस्तू बनवून तयार झालेली आहे. हे पहा मी दाखवते आता तुम्हाला. वॉव! किती सुंदर पिलो तयार झालेला आहे. खूपच छान आणि खरंच मला तर वाटतच नाही की ही माझीच ओढणी आहे आणि त्याच्यापासून मी इतका सुंदर पिलो बनवला आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत स्मार्ट राहा, स्टायलिश राहा. ओके, बाय बाय.